नमस्कार मित्रांनो, मी नितीन साळवे एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे। तर मित्रांनो, हे बघा गौतमनगरची लेकर पाठीमागे येत आहेत माझ्या। मित्रांनो, ऍक्च्युली मी आज परळीला जाणार आहे आणि तिथून अंबाजोगाईला जाणार आहे। त्यासाठी मी खाली आता बस स्टॉपकडे जात आहे आणि बसने आज मी परळीला जाणार आहे। मुले बघा मित्रांनो, मी आता रेल्वे गेट जवळ आलेलो आहे। इथे एक बस स्टॉप आहे, तिथून मी आता जाणार आहे परळीकडे आणि पुन्हा तिथून मग मी अंबाजोगाईला जाईल। बस स्टँडला जाण्याची गरज नाही आहे, कारण की इथं पण बस थांबते आणि इथून पण प्रवासी बसने परळी किंवा परभणी या ठिकाणी जाऊ शकतात। बस ये थोड्या वेळाने बस आल्यानंतर मग मी निघतो परळीला जाण्यासाठी। मित्रांनो, मी आता परळी बस स्टँडमधून बाहेर आलेलो आहे आणि आता मी इथं एक नाश्ता करतो। सकाळी येते वेळेस नाश्ता केला नव्हता, हे पाठीमागे बस स्टँड पाहू शकता। तर मित्रांनो, मी आता अंबाजोगाई या ठिकाणी आलेलो आहे आणि आता इथून मी अंबाजोगाईतील काही मुख्य पर्यटन स्थळांना मी व्हिजिट करणार आहे। तर आता मी इथून निघतो अगोदर योगेश्वरी मंदिराकडे। मी आता योगेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे। आतमध्ये व्हिडिओग्राफी करण्यासाठी परवानगी नाही,
हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या बाजूला इकडे दुकाने आहेत काही. तर मी आता इथून पुढे आद्य कवी जे आहेत मुकुंदराज यांच्या समाधीकडे जाणार आहे आणि तिथून पुन्हा हत्तीखाना लेणी या ठिकाणी पण जाणार आहे. तर आता मी निघतो. तर मित्रांनो, मी आता आद्य कवी मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीच्या ठिकाणी आलेलो आहे. इथं मुख्य समाधी आहे त्यांची. इथून आतमध्ये जातो आणि आतमधील पूर्ण आपल्याला मी परिसर दाखवतो. तर मित्रांनो, मी आता मुकुंदराज समाधीपासून आता हत्तीखाना लेणी या ठिकाणी जाणार आहे आणि तिथलची हत्तीखाना लेणी आपल्याला मी दाखवणार आहे. चला तर मग आता निघूयात हत्तीखाना लेणीकडे. मित्रांनो, मी आता योगेश्वरी मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या हत्तीखाना लेणी या ठिकाणी आलेलो आहे. हे ठिकाण जयंती नदीच्या डाव्या किनाऱ्यापासून 200 मीटर अंतरावर आहे. हत्तीखाना लेणीस शिवलेणी, जोगाई मंडप किंवा योगेश्वरी देवी लग्न मंडप असेही म्हटले जाते. मित्रांनो, या लेणीतून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन भव्य असे
हत्तीचे पुतळे कोरलेले आहेत. या बाजूला पण एक आहे आणि या बाजूला पण एक आहे. आपण पाहू शकतात या इथे शहीद झालेल्या काही सैनिकांच्या नाव कोरलेले आहेत. हे पाहू शकतात आपण. असं का करतात हे लोक काही समजत नाही, कारण की आपले जे ऐतिहासिक वारसा असलेल्या अशा ठिकाणी असे लिहिण्याचे काम करतात. हे खरंच दुर्दैवाची बाब आहे. तर हे फक्त असे लिहिणाऱ्यांसाठी आहे. तर मित्रांनो, आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.